बुलेटिनची सुरुवात करूया या तासाच्या हेडलाईन्सने। कित्येक वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्र भाऊबीज। राज ठाकरेंची सख्खी बहीण जयजयवंती उद्धव यांना ओवाळणार, तर उर्वशी यंदा अमित ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेंचीही ओवाळणी करणार। मुंडे बंधू भगिनींमध्ये मिठाचा खडा टाकू नका, छगन भुजबळांना प्रकाश महाजनांचा सल्ला। धनंजय मुंडेंना गोपीनाथ रावांचे राजकीय वारसदार ठरवणाऱ्या भुजबळांवर हल्लाबोल। घोटाळ्यातून वाचण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या, रवींद्र धंगेकरांची पुन्हा मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका। निवडणूक हरल्यानं वैफल्यातून वक्तव्य, मोहोळ यांचा पलटवार। मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्या विरोधकांचा लोकसभेत झालेला लाभ चव्हाट्यावर आणू, अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। मुंबईतल्या जोगेश्वरीमधल्या जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, आतापर्यंत 10 पेक्षा जास्त जणांना वाचवण्यात यश, रेस्क्यू ऑपरेशन सुरू। कल्याणमधील मोहने परिसरात दारुड्या गावगुंडांचा हैदोस, पोलिसांदेखत महिलांना मारहाण, जुन्या वादाचं मारहाणीत पर्यवसन। बिहारमध्ये महागठबंधनचं ठरलं मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब, अशोक गेहलोत यांच्याकडून घोषणा। कोल्हापुरी चप्पल घालून ताजमध्ये गेलेल्या महिलेला अपमानास्पद वागणूक, दिल्लीच्या ताजमहाल हॉटेलच्या हाऊस ऑफ मिंगमध्ये मांडी घालून जेवण्यावरून सुनावल्याचा महिलेचा आरोप। धुळ्यातील शिरपूरमध्ये भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ समोर, दूध उकळल्यानंतर रबर झाल्याचं समोर। व्हायरल व्हिडिओमुळे भेसळयुक्त दुधाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। महिला क्रिकेट विश्वचषकात आज भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी, आज पराभव झाल्यास भारताचं आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता।